तर चला सुरुवात करूया भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला. आता आपण याकडे फक्त एक जुना, प्राचीन ग्रंथ म्हणून नाही बघणार. नाही, तर आपल्या आयुष्यातल्या मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक असा मार्गदर्शक म्हणून पाहणार आहोत, जो खरं तर काळाच्या पलीकडचा आहे. असं म्हणतात की आपल्या आयुष्यातला कुठलाही गोंधळ असो, कोणतीही भीती असो किंवा कोणताही संघर्ष, त्याचं मूळ उत्तर कुठेतरी गीतेमध्ये सापडतंच. आणि म्हणूनच विचार करा, हजारो वर्ष उलटून गेली तरी गीतेचं महत्त्व आजही तितकंच अबाधित आहे. चला, आपण थेट त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावरच जाऊया. डोळ्यासमोर आणा ते विशाल मैदान, जिथे एकाच कुटुंबाचे, एकाच रक्ताचे दोन भाग एका महाभयानक विनाशकारी युद्धासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर ह्या अध्यायाची सुरुवात होते राजा धृतराष्ट्राच्या एका साध्या प्रश्नाने. ते संजयाला विचारतात, काय चालले रणांगणावर? आता बघा, धृतराष्ट्र डोळ्याने तर अंध आहेतच, पण त्यांच्या मनातही चिंतेचा एक वेगळाच अंधार दाटलेला आहे. त्यांना कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात हे पक्क माहितीये की त्यांची बाजू ती धर्माची बाजू नाही. कारण सोपं आहे, जिथे श्रीकृष्ण उभे तिथेच धर्म असतो. आता दुर्योधन दोन्ही सैन्यांकडे बघतोय, एक प्रकारे आढावा घेतोय. वरवर पाहिलं तर त्याचा आवाज एकदम गर्वाने, अहंकाराने भरलेला आहे. पण आतमध्ये त्याच्या मनात पांडवांच्या शक्तीची भीती घर करून बसली आहे. त्याला त्यांच्या ताकदीची अगदी पुरेपूर कल्पना आहे. आणि हाच तो दुर्योधनाचा अहंकार. तो काय म्हणतो बघा, आपलं सैन्य म्हणजे कौरवांचं, हे भीष्म पितामहांनी रक्षण केलेलं आहे, ते अमर्याद आहे. आणि त्यांचं सैन्य, अरे त्यांचं सैन्य तर भीमाने सांभाळलेलं आहे, ते जिंकायला अगदी सोपं आहे. किती मोठा अहंकार! हे अगदी उत्तम उदाहरण आहे की अहंकार माणसाच्या डोळ्यांवर सत्याची कशी पट्टी बांधू शकतो. आणि मग तो क्षण येतोच. दोन्ही बाजूंनी शंख फुंकले जातात. तो शंखनाद, तो फक्त युद्धाचा बिगुल नाहीये. नाही, तो आवाज म्हणजे एका महाभयंकर विनाशाची सुरुवात आहे. प्रत्येक योद्ध्याच्या शंखाचा आवाज त्या रणांगणावर घुमतोय. आणि आता हे स्पष्ट झालंय, युद्ध अटळ आहे, ते कोणीही टाळू शकत नाही. बरं, आता आपण येऊया या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी, म्हणजे अर्जुनाकडे. रणांगणावर पहिला बाण सुटण्याआधीच तो एक असा निर्णय घेतो जो सगळं काही बदलून टाकणार आहे. अर्जुन त्याचा सारथी म्हणजे साक्षात श्रीकृष्णाला एक विनंती करतो. तो म्हणतो, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या बरोबर मध्यभागी घेऊन चला. का? कारण मला बघायचंय नक्की मला लढायचंय तरी कोणाशी. त्याला त्या वास्तवाला समोरासमोर सामोरं जायचंय. आणि श्रीकृष्ण काय करतात? ते रथ कुठेही नाही, तर अगदी भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य यांच्या समोर नेऊन उभा करतात. म्हणजे अर्जुनाच्या सगळ्यात आदरणीय व्यक्तींसमोर. या जागेला एक विशेष अर्थ आहे. श्रीकृष्ण जणू काय अर्जुनाला सांगत आहेत की बघ, या युद्धाचा सर्वात कठीण, सर्वात वैयक्तिक भाग हाच आहे. आणि मग अर्जुनाला जे दिसतं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. समोर फक्त शत्रू नाहीयेत, समोर आहेत त्याचे स्वतःचे आजोबा, त्याचे गुरु, त्याचे काका, भाऊ, मुलं, मित्र, सगळी आपलीच माणसं. त्या क्षणी त्याचं हृदय अक्षरशः पिळवटून निघतं. हा या संपूर्ण कथेचा टर्निंग पॉइंट आहे. तर हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुनाचं काय होतं? आता आपण पाहणार आहोत त्याचं ते भावनिक आणि शारीरिक पतन, जे या पहिल्या अध्यायाचं खरंच संकट आहे, कथेचा गाभा आहे. त्याचं शरीर ते आता साथ देण्याचं झालंय. तो म्हणतो, माझ्या हातपाय गळतायत, तोंड कोरडं पडतंय, शरीर थरथर कापतंय, अंगावर काटा उभा राहिलाय, हातातून माझं गांडीव धनुष्य निसटून पडतंय, त्वचेची आग होतीये, मी साधा उभाही राहू शकत नाहीये. म्हणजे बघा, त्याच्या मनात जी उलथापालथ चाललीये ती थेट त्याच्या शरीरावर दिसायला लागलीये. आणि शरीरासोबतच त्याचं मनही आता बंड करून उठलंय. तो स्वतःशीच वाद घालतोय. तो म्हणतो, आपल्याच माणसांना मारून यात काय भलं होणार आहे? मला नकोय विजय, नकोय ते राज्य, नकोय ते सुख. काय उपयोग आहे अशा राज्याचा, अशा आयुष्याचा, जे आपल्याच लोकांच्या रक्ताने माखलेलं असेल? जरी ते चुकीचे असले तरी त्यांना मारून आपल्याला फक्त पापच लागेल. आणि कुटुंबाचा नाश झाला तर धर्म आणि परंपराही नष्ट होतील. हे जे युक्तिवाद आहेत ना, हेच त्याच्या संघर्षाचं मूळ आहेत. आणि मग तो श्रीकृष्णाला तो एक मूलभूत प्रश्न विचारतो, जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. हे कृष्णा, आपल्याच लोकांना मारून, आपल्याच नातेवाईकांना संपवून आपण सुखी तरी कसे होणार? हाच तो प्रश्न आहे. कर्तव्य आणि माया, धर्म आणि मोह यांच्यातला तो सनातन संघर्ष.
आणि शेवटी त्या दुःखाने, त्या गोंधळाने पूर्णपणे खचलेला अर्जुन आपलं धनुष्य आणि बाण खाली टाकून देतो आणि रथामध्येच खाली बसून राहतो. तो लढायला स्पष्ट नकार देतो. जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर पूर्णपणे हतबल झालाय. आणि गंमत म्हणजे खरं तर इथूनच, ह्या क्षणापासून खऱ्या अर्थाने भगवद्गीता सुरू होते. आता ही गोष्ट फक्त महाभारतातल्या अर्जुनाची नाहीये. चला आपण या कथेला आपल्या आजच्या आयुष्याशी जोडून पाहूया. कारण अर्जुनाचा जो संघर्ष आहे ना, तो खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या संघर्षांचं एक प्रतीक आहे, एक रूपक आहे. हे बघा, अर्जुनाचं रणांगण आणि आपलं रणांगण यात फार फरक नाहीये. त्याच्यासमोर कर्तव्यविरुद्ध आसक्ती असा संघर्ष होता. आपल्यासमोर करिअर विरुद्ध कुटुंब असा संघर्ष उभा असतो. त्याला न्याय आणि प्रियजन यांच्यात निवड करायची होती. आपल्याला अनेकदा नफा आणि नैतिकता यातलं एक निवडावं लागतं. त्याचा संघर्ष होता योद्ध्याचा धर्म विरुद्ध वैयक्तिक करुणा. आपला संघर्ष असतो कठीण आदेश पाळायचे की आपल्या मनाचं ऐकायचं. हे युद्ध तेच आहे, फक्त रणांगण बदललंय. आणि म्हणूनच या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे दुःख किंवा निराशा आणि योग म्हणजे जोडले जाणे. म्हणजे ही निराशेची अवस्था हा शेवट नाहीये. उलट ही तर ज्ञानाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासाची एक आवश्यक सुरुवात आहे. ही कमजोरी नाहीये, तर बदलाची ती पहिली सगळ्यात महत्वाची पायरी आहे. खरं तर अर्जुनाची ही जी हतबलता आहे, ही जी निष्क्रियता आहे, तीच श्रीकृष्णाच्या दिव्य ज्ञानासाठी एक मंच तयार करते. जेव्हा एखादी व्यक्ती अशा टोकाच्या संकटात सापडते, तेव्हाच ती खऱ्या मार्गदर्शनासाठी तयार होते. अर्जुनाची समस्याच गीतेमधल्या समाधानाचा पाया बनते. तर हा अध्याय आपल्याला एका मोठ्या प्रश्नासोबत सोडून जातो. जेव्हा आपलं कर्तव्य एका बाजूला असतं आणि आपल्या खोलवरच्या भावना, आपली माणसं दुसऱ्या बाजूला असतात, तेव्हा योग्य मार्ग कोणता? निवडायचं तरी काय? हाच तो अर्जुनाचा प्रश्न. आणि याचं उत्तर गीतेच्या पुढच्या अध्यायांमध्ये दडलेलं आहे.